नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे आपला 40 साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग। पण याची सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगितलं आहे। एका ताईची आपल्याला कमेंट आली की सिंगल कटोरीची पेपर पॅटर्न कटिंग करून त्याच्यापासून डबल कटोरी कशी बनवायची ते आम्हाला सांगा। तर याच्या अगोदर मी पेपर पॅटर्नचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे। तो जर तुम्ही बघितला नसेल तर अगोदर तो व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला सगळा व्हिडिओ डिटेलमध्ये समजेल। तर इथे बघा तेच पेपर पॅटर्न मी इथे घेतलेला आहे आणि आता हे ब्लाऊज अस्तरवर ठेवून कटिंग करून घेत आहे व्यवस्थित। आणि तुम्ही बघा मी कशा प्रकारे कटिंग केलेलं आहे। आणि या व्हिडिओमध्ये मी एकदम सोपा फॉर्म्युला सांगितला आहे सर्व साईजसाठी, म्हणजे सिंगल कटोरी कुठल्याही साईजची असू द्या त्या आपल्या पॅचपासून तुम्ही डबल कटोरी कशी बनवायची एकदम सोपा फॉर्म्युला सांगितला आहे। तो फॉर्म्युला वापरून तुम्ही कुठल्याही प्रकारची कटोरी डबल कटोरीमध्ये कन्वर्ट करू शकता, कुठल्याही साईजची 28 पासून ते 50 पर्यंत। ओके, तर चला आपण आता हे सगळं कटिंग करून घेऊया आणि नंतर हे जे पार्ट आहेत ते आपण मेन पीसवर ठेवून कटिंग करून घेऊया। आणि व्हिडिओ पण शिवताना मी तुम्हाला खूप छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ स्किप करत बघितला तर छोट्या छोट्या गोष्टी पण मिस होते, त्यामुळे आपल्याला निम्मा अर्धी माहिती समजते आणि निम्मी अर्धी नाही, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा आपली कटिंग आता झालेली आहे। आता आपण याला स्टिच करायला घेऊया। तर सुरुवातीला आपण फ्रंट पार्ट स्टिच करून घेणार आहोत आणि बॅक पार्ट आणि हात नंतर स्टिच करणार आहोत। तर इथे चला आपण आपला पुढचा भाग आपण शिलाई करून घेऊया। तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपण योकपट्टी जोडणार आहोत। आता योकपट्टी जोडताना आपण लक्षात ठेवायचं, म्हणजे जे नवीन असतात शिवणारे त्यांचे दोन्ही पार्ट सेम जोडले जातात कधी कधी, मग असे समोरासमोर ठेवायचे आणि मग जोडून घ्यायचे। मग अशा प्रकारे ठेवल्यामुळं आपले दोन्ही पार्ट सेम होत नाहीत। तर इथे बघा खालच्या बाजूला आपण एक शिलाई मारून घेणार आहोत। दोन्ही योकपट्टीला मी खालच्या बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे। आणि व्हिडिओ तुम्ही एकदम लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला अगदी सहजरित्या समजतील। तर इथे बघा अशा प्रकारे पलटी करून आता यावर आपल्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे। ओके, हे बघा आणि आता चारही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे। आणि याचप्रमाणे आपल्याला दुसरी पण योकपट्टी जोडून तयार करून घ्यायची आहे। ओके, आता ह्या दोन्ही पण पट्ट्या तयार झालेल्या आहेत। आपण आता कटोरीचा भाग जोडून घेऊया। कटोरीच्या भागाला पण तसंच करायचं आहे, दोन्ही पण पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवून जोडून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे। इथे बघा आता एक कटोरी आपली जोडून झालेली आहे, त्याचप्रमाणे आता आपण ही दुसरी कटोरी पण जोडून घेणार आहोत। आता इथे बघा आपल्या दोन्ही पण कटोऱ्या जोडून तयार झालेल्या आहेत। आता हा जो साईडचा मुंड्याचा भाग असतो ना तो आपण जोडून घेणार आहोत। आणि हा 40 साईजचा सिंगल कटोरीचा ब्लाऊज आहे। याची पेपर पॅटर्न कटिंग तुम्ही बघितली नसेल तर अगोदर जाऊन तो व्हिडिओ बघा, म्हणजे बऱ्याच जणांना हे मोठ्या साईजचे कटोरी ब्लाऊज कटिंग करताना प्रॉब्लेम येतो ना। अगदी सोप्या पद्धतीने मी ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा। आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तरी आता बघा इथे आपले सगळे पार्ट जोडून तयार झालेले आहेत। तर आता इथे लक्ष देऊन बघायचं की आता मी याला कसं मार्किंग करणार आहे। ही जी सिंगल कटोरी आहे ती आपल्याला आता डबल कटोरीमध्ये कन्वर्ट करायची आहे। ओके, तर हा आहे 40 साईजचा, लक्ष ठेवा। आणि आता ही आपली कटोरी जिथं आपण मुंडा जोडतो त्या साईडने असं व्यवस्थितरित्या मोजून घ्यायचं आपलं किती येतं इथे। तर इथे बघा आपलं किती आलेलं आहे 11 इंच। तर 11 इंचचा असा टेप फोल्ड करून घ्यायचा, बरोबर हाफ करून घ्यायचं। किती आलं 5.5 इंच। मग 5.5 इंचामध्ये 1 इंच आपल्याला प्लस करायचं, किती झालं 6.5 इंच। तर वरून बरोबर 6.5 इंचावर आपल्याला इथे एक मार्किंग करायचं आहे। व्हिडिओ लक्ष देऊन बघा, कारण हळूहळू मी एकदम हळू
सॉरी एकदम हळूहळू सगळं सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा. आता खालचा पार्ट मोजायचा किती राहिला आहे, 4.5. तर मध्ये पण आपण जिथं टक्स मारतो तिथं पण आपल्याला 4.5 इंच घ्यायचं आहे. आणि जिथं आपण हुक आणि आईची पट्टी जोडतो तिथे मोजायचं किती येत आहे. जेवढं पण येईल त्याचा हाफ करून घ्यायचा आहे आपल्याला. मग 6 असेल तर 3, 5 असेल तर 2.5. प्रत्येकाचं वेगवेगळं येतं, थोडंफार चेंजेस असते. तर मग बरोबर आपल्याला मोजून त्याचं हाफ करून घ्यायचं. आणि असं थोडंसं हलकासा राऊंडमध्ये आपल्याला इथं शेप द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपल्याला शेप द्यायचा आहे. ओके, आता शेप देऊन झालेला आहे. आता हीच कटोरी दुसऱ्या कटोरीवर ठेवून आपण सेम मार्किंग करून घेणार आहोत. म्हणजे आपले अशा प्रकारे मार्किंग करून घेतलं ना, माप पण इकडे तिकडे होत नाही आणि दोन्ही पण कटोरींचे आपल्याला शेप व्यवस्थित येतात. इथे बघा, इथे पण आता निशाण आलेलं आहे. आता हे आपण डार्क करून घेऊया. इथे बघा अशा प्रकारे डार्क करून घेतले. आता जिथं निशाण आपण लाईन ओढली ना, बरोबर त्याच्यावरच आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. इथे शिलाई मारल्यामुळे आपला कपडा पण म्हणजे शिलाई मारताना निघत नाही. कधी कधी पातळ कपडा असा निघतो ना तो, आणि फोल्ड व्हायला पण आपल्याला मदत होते. अगदी व्यवस्थितरित्या आपली कटोरी फोल्ड होते. तर इथे बघा, जिथं आपण शिलाई मारली आहे ना, तिथं दोन्ही बाजूला एकदम दोन्ही पार्ट आपले एकसारखे आले पाहिजेत. म्हणजे दोन्ही शिलाई एकमेकांना जुळल्या पाहिजेत, अशा खाली वर इकडे तिकडे नाही गेल्या पाहिजे. आणि हा जो साईडचा कपडा आहे ना, तो पण असा लाईनमध्येच आला पाहिजे, तरच आपल्या कटोरीला पफ एकदम व्यवस्थित येतो. आणि आता आपला टक्स किती घ्यायचा आहे, तर मी इथं 1.25 इंचाचा टक्स घेतलेला आहे रुंदीला. आणि जी आपण मधू शिलाई मारली आहे ना, तिथून अर्धा इंच खाली आपल्याला एक निशाण द्यायचं आहे. इथे बघा, अर्धा इंच अशा प्रकारे डॉट देऊन नंतर अशी तिरकी लाईन जोडून घेणार आहोत. आणि ह्याच लाईनवर आपण शिलाई मारून मधला जो टक्स असतो ना, तो तयार करणार आहोत. आता याच्यावर आपण शिलाई मारून घेऊया. ओके, आता शिलाई मारून झालेली आहे आपली. आता जो आपला जो साईड टक्स मारला आहे त्याचा जो साईडचा एक्स्ट्राचा कपडा आहे ना, तो कट करून घेणार आहे. तुम्हाला जर कट करायचा नसेल तर तुम्ही फोल्ड करू शकता, पण मी म्हणजे मी कटच करते सगळ्या कटोरींचा, सगळ्या ब्लाऊजचा. आणि इथं पण लक्षात ठेवायचं, इथे पण आपली लाईन सरळ आली पाहिजे. कपडा असा बाहेर गेला नाही पाहिजे. जर बाहेर गेला तर आपल्या कटोरीला पफ व्यवस्थित येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे. आणि आता जी आपण लाईन शिलाई मारली होती ना, त्याच शिलाईला एक थोडंसं 2 लाईन एवढी जागा सोडून आपल्याला शिलाई मारायची आहे. आणि इथं बघू शकता आपल्या कटोरीला पफ किती व्यवस्थित आणि एकदम परफेक्ट आलेला आहे. बघू शकता तुम्ही. आणि सिंगल कटोरीपासून डबल कटोरी एकदम परफेक्ट आपली तयार झालेली आहे. तर इथे मी दुसरी पण कटोरी जोडून घेतलेली आहे. आणि दोन्ही कटोऱ्या आपल्याला चेक करायच्या आहेत सेम आहेत की नाही. जर कमी जास्त असेल तर जिथं आपण टक्स मारला आहे ना मधला, तर तिथं थोडीशी शिलाई मारून दोन्ही पण आपल्याला सेम करून घ्यायचे आहेत. ओके, तर आता आपण मुंड्याला ही कटोरी जोडून घेऊया. आणि इथं तुम्ही लक्ष देऊन बघा, आपण सिंगल कटोरीपासूनच डबल कटोरी बनवली आहे, पण तरी पण आपल्याला हा जो मुंड्याचा पार्ट जोडताना आपल्याला कटोरी अजिबात कमी पडणार नाही. फक्त शिलाई करताना आपण जेवढा एक्स्ट्राचा घेतलेला असतो ना, तेवढं शिलाईत दाबायचं. म्हणजे काय होतं, कुठलाही पार्ट कमी किंवा जास्त असा होत नाही. आणि तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये आपली कटोरी जोडून झालेली आहे. आता आपण इथे योकपट्टी जोडून घेऊया. आणि जो टक्सचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आतल्या साईडला फोल्ड करायचा, म्हणजे कटोरी चपटी होत नाही. ओके, इथं आता आपण डबल शिलाई मारून घेऊया एक. इथे बघा अशा प्रकारे आपली सिंगल कटोरीपासून डबल कटोरीचा ब्लाऊज एकदम परफेक्टरित्या तयार झालेला आहे. आता इथे दुसरा पार्ट पण मी अशाच प्रकारे जोडून पूर्ण तयार करून घेते. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, यातली माहिती जर तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. म्हणजे पुढचा याचा कुठलाही व्हिडिओ असेल तरी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. आता याच्यानंतर मी बाही कशी कटिंग करायची त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ टाकणार आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्हाला म्हणजे समजेल, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. ओके, तर इथे बघा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊन एका लाईनमध्ये करून घ्यायचा आहे. आणि इथं पार्ट चेक करून घ्यायचे दोन्ही बी. जो समजा एखादा पार्ट कमी किंवा जास्त असेल तर जो जास्त पार्ट असेल त्याला आपण योकपट्टीच्या तिथे शिलाई मारून आपल्याला दोन्ही पण पार्ट एकसारखे करून घ्यायचे आहेत.
आता ब्लाऊज शिवताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण वेळेवर चेक केल्या ना, म्हणजे आपला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये एकदम व्यवस्थित येतो आणि ब्लाऊज फिटिंगला पण व्यवस्थित येतो. नाही तर मग नंतर अगोदरच आपण वेळेवर चेक नाही केला तर ब्लाऊज मग बराच प्रॉब्लेम होतो. मग इकडे शिलाई मार, तिकडे शिलाई मार असा करत मग आपला ब्लाऊज बिघडला जातो. त्यामुळं जिथल्या तिथं वेळेवर चेक करत राहायचं आपण, कारण ब्लाऊजमध्ये आपल्या प्रत्येक ह्याचं 2 पार्ट असतात ना, मग वेळोवेळी चेक करत राहायचं म्हणजे आपला ब्लाऊज व्यवस्थित येतो. ओके. ते बघा, ही बटनाची पट्टी आहे, ती आता जोडून आपलेली व्यवस्थित झालेली आहे. बटनाची पट्टी ही आपण पूर्ण आतमध्ये पूर्ण घेत नाहीत, हाफमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला घेतो. जोडताना आपल्याला याला उलट्या साईडने जोडायची असते आणि नंतर मग सरळ साईडने अशी वरती येते हाफमध्ये. ओके. साईडला एक शिलाई मारून घेते आणि आता बटनाची पट्टी जोडून झालेली आहे. आता इकडं मी जिथं आपल्याला काज बनवायचं आहे ती पट्टी मी इथं जोडून घेत आहे. काजची पट्टी आपल्याला सरळ बाजूने जोडायला चालू करायची आणि उलट्या साईडला ते पूर्ण आतमध्ये टाकायची असते, जशी आपण हुकला टाकतो तशी. ओके. इथे थोडंसं फोल्ड करून आता ही पूर्ण पट्टी आपल्याला आतमध्ये टाकायची आहे आणि साईडला किनारीला एक शिलाई मारून घ्यायची आहे. आणि इकडे पण किनारीला आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. आणि बॅक पार्टची मी शिलाई दाखवलेली नाही आहे, कारण बॅक पार्ट नॉर्मली सगळ्या ह्याचं सेमच असतात ना, त्यामुळे त्याची दाखवलेली नाहीत. तर हा आपला सिंगल कटोरीपासून डबल कटोरी ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा. हा मी ब्लाऊज पूर्ण आता रेडी करून घेते, गळ्याला पट्टी लावून, बॅक पार्ट लावून, हात वगैरे लावून पूर्ण रेडी करून घेतले. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.